हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री ओळी स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आम्ही गेलो होतो शिवमहापुराणला. शिवमहापुराण कथा चालू होती नांदगावमध्ये. तर आम्ही गेलो होतो रविवारच्या दिवशी. त्या दिवशी चौथ्या दिवसाची कथा होती. मग कथा संपली. मग आम्ही पल्लवी तिथून हे घेत होती, माती घेत होती, थोडीशी माती घेतली तिने आणि मग आम्ही निघालो रस्त्याकडं. तर म्हणजेच घराकडं कथा संपली म्हणून निघालो होतो आणि मग थोडंसं शॉपिंग केली देवाचेच. पल्लवीने हे बालकृष्णाचे कपडे घेतले आणि हे बघा ज्वेलरी आणि कपडे घेतले आणि थोडंसं अष्टगंध वगैरे ते घेतले, गंध घेतले आणि मग शिवलिंगाजवळ आलो. इथं मोठं शिवलिंग हे केलेलं होतं, त्यांनी स्थापित केलेलं होतं आणि एवढे मोठे पंडाल येतं का, किती मोठे पंडाल, खूप गर्दी होती, सगळं पूर्ण भरलेले होते. आणि पंडालमध्ये इथे हा मेन पंडाल आहे आणि साईडचे आजूबाजूचे पंडाल आहेत मोठे मोठे. आणि किती छान या वस्तू तिथं विकायला होत्या. खूप छान तोरण होते. हे बघा साईडने लावायला दरवाजाचे हे लावलेले होते मेन गेटजवळ प्रदीप मिश्राजी. आणि मग पल्लवी येताना पोलिसांना भेटली, थोडेसे गप्पा मारल्या तिने आणि मग आम्ही भंडाऱ्याकडे गेलो, भोजन भंडाऱ्याकडे गेलो. थोडंसं भंडारा खाल्लं, कढी खिचडी होती, कढी खिचडीचा भंडारा होता. मग सगळ्यांनी खाल्लं. आई आणि माझी काकू होती आणि पल्लवी आणि सायली आणि आम्ही सगळ्यांनी खाल्लं आणि मग आम्ही निघालो. इकडे बघा हो, भंडारा खाऊन आम्ही निघालो. ही शेवटच्या दिवसाची कथा आहे, म्हणजे 7व्या दिवसाची. आम्ही 7व्या दिवशी परत गेलो होतो कथासाठी आणि मग हे बघा कथा संपलेली होती. सगळेच म्हणजे जो तो ज्याच्या त्याच्या घरी जात होतं. 7 दिवस मुक्कामी होते कोणी. धन्यवाद.